प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएलने कमवले 1.5 कोटी। होय, तुम्ही बरोबर ऐकले, पण हे 1.5 कोटी दंडाच्या स्वरूपात होते। होय, जसं 12 दिवसापासून आपण सगळेजण मिळून गणेश उत्सव साजरी करत होतो आणि ह्याच बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्याचे नागरिक सगळीकडून फिरून पीएमपीएल ची मदत घेऊन हे ट्रॅव्हल करून येत होते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि दिवस आणि रात्र पीएमपीएलनी आपल्या सगळ्यांची खूप चांगली साथ दिली। पण या गर्दीचा दुरुपयोग करून आपले बरेच नागरिक विना तिकीट या बसमधून प्रवास करत होते आणि गर्दी असल्यामुळे बऱ्याच वेळेस कळतही नव्हतं की तिकीट काढलेले आहे की नाही। पण त्याच वेळेस पीएमपीएलच्या जे सहकारी आहेत, जे अधिकारी आहेत पीएमपीएल मध्ये काम करणारे, हा प्रवास झाल्यावर बस जेव्हा थांबत होती तेव्हा उतरताना या पॅसेंजरला यांची तिकीट विचारण्यात आली आणि जितके पॅसेंजर बिना तिकीटचे होते या सगळ्यांकडून दंड घेण्यात आला आणि ही युक्ती पीएमपीएलला खूप फायदेशीर ठरली, कारण की 1.5 कोटी ही काही कमी अमाऊंट नाहीये सध्या पीएमपीएलच्या खात्यात आली। पण दंड तरी सुद्धा नागरिकांनी स्वतःची काळजी घेत किंवा सगळ्यांचा विचार करून तिकीट काढूनच पीएमपीएल मध्ये प्रवास केला पाहिजे आणि ह्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।